भेटलेली आहे की पहिल्याच नजरेत मला अहो ही पटलेली आहे का कारण दसऱ्यामध्ये काहीचे आमचे कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाले आणि त्यानंतर दसरा झाल्यानंतर ही आता वेळ या ठिकाणी आलेली आहे आमच्या हातासोळी तरुण मंडळाचे सन्मान केले आहे आणि पहिल्याच नजरेत मला अहो ही पटलेली आहे अंगाशी जाऊ नका कारण या राधेची घागर अहो आधीच खालून फुटलेली आणि म्हणून काय म्हणायचंय बघा या ठिकाणी बंधू सुंदर अशी गवळण आपल्यासमोर सादर करतो गवळणीची चाल आहे काखेतले गुरु हातात झाडा डोईवर शेकाची अरे कपड्याला लत्ता खायला भाता फजिती झाली माय मोठी ओ माय हिमान हिमान बाय सोन्यानं भरली ओटी बाईसाठी खास गवळण दुसरी आणली होती पण मी म्हटलं की काही बंधन आहेत त्यांना वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुठे देखील व्यत्यय आला नाही पाहिजे तुझ्या गजरी अगं घालवू नको तू रात तुला आहे का ठाव काय मला हवं मग कशाला उद्याची वाट तो श्रीकृष्ण म्हणतोय की मला दैदूत खाण्याची सवय आहे आणि ते दैदूत राजा तुझ्याकडे आहे पण मला नाही का म्हणतेस उद्या येशील असं का म्हणतेस मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि तू जर दिलंच नाही तर मी काय करा या गौरवणीमध्ये सादर केलंय कवी मंगेशची बेगावली काय देतात बघा आलो मी घरी तुझ्या गजरी अगं घालवू नको तू रात तुला आहे का ठाव काय मला हवं कशाला उद्याची बात अगद प्रेमाने अगदे प्रेमान अगदे प्रेमान प्रेमान नाही तर अगदे प्रेमान प्रेमान नाही तर अग भस्कान घालीन हात श्रीकृष्ण म्हणतो की प्रेमाने दे नाहीतर मी काय करेन जबरदस्ती करून तुझ्या त्या माथामध्ये काय करेन भस्कान हात घालून तो दैदूत मी खाईन असा साधा सोपा विषय नाही तर म्हणाल की बुवा म्हणते भस्कान घालीन हाता म्हणजे काय वेगळा अर्थ तसं काही नाही आहे म्हणून अगं आलो मी घरी तुझ्या